नागपुर विश्वविद्यालय में छात्रों की विभिन्न समस्याओं को लेकर भारतीय जनता युवा मोर्चा ने जोरदार आंदोलन किया। भारतीय जनता युवा मोर्चा के कार्यकर्ताओं ने कहा कि कुलगुरु छात्रों की मांगों की अनदेखी कर रहे हैं और इसी के साथ उन्होंने कहा कि 20 सूत्रीय मांग पत्र पर तत्काल कार्रवाई की जाए। भारतीय जनता युवा मोर्चा ने छात्रों की समस्याओं को लेकर विश्वविद्यालय प्रशासन के खिलाफ मोर्चा खोल दिया है। भारतीय जनता युवा मोर्चा ने कहा कि छात्रों से प्राप्त सुझावों और शिकायतों के आधार पर तैयार 20 सूत्रीय मांग पत्र पहले ही कुलगुरु को सौंप दिया गया था, लेकिन अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं हुई। संगठन का कहना है कि छात्रों को पेयजल, परीक्षा परिणाम, रीचेकिंग प्रक्रिया और अन्य मूलभूत सुविधाओं से जुड़ी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। प्रदर्शन में बड़ी संख्या में छात्र शामिल हुए और प्रशासन से जल्द समाधान की मांग करते हुए आंदोलन तेज करने की चेतावनी दी है। ज्या मूल समस्या घेऊन भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते आज जेव्हा आले तर त्या कार्यकर्त्यांना त्यांना भेटायचं नाही आहे, त्या कार्यकर्त्यासोबत त्यांना बोलायचं नाही आहे आणि भारतीय जनता युवा मोर्चाने ज्या काही मागण्या या ठिकाणी केलेल्या आहे त्या सर्व मागण्या त्या जोपर्यंत पूर्ण करणार नाही तोपर्यंत भारतीय जनता युवा मोर्चा या ठिकाणून हलणार नाही। आणि या ठिकाणी आम्ही 20 झाडे त्यांना देतोय, त्या 20 झाडावर 20 समस्या ही युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही त्यांना देतोय की किमान कुलगुरू जेव्हा जेव्हा आम्हाला तर त्या भेटत नाही आहे, पण जेव्हा जेव्हा कुलगुरू या विद्यापीठामध्ये येतील तेव्हा त्यांना ह्या 20 समस्यांची त्यांना आठवण होईल। कारण की आपण आधी जाऊन पहा, पिण्याची पाणी नाही आहे, नंबर 1। नंबर 2, आमचा एक विषय आहे, विटेलचा जो रिझल्ट आहे हा 15 दिवसाच्या आतमध्ये दिला पाहिजे। रीचेकिंगचा जो रिझल्ट आहे 8 दिवसाच्या आतमध्ये दिला पाहिजे की जेणेकरून कोणताही विद्यार्थी ॲडमिशनपासून वंचित राहणार नाही आणि जे काही विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधा आहे त्या पूर्ण प्रकारे यांनी द्यायला पाहिजे। एक खाली काहीतरी प्रेसमध्ये यायचं आणि काहीतरी सांगायचं आणि आपण जेव्हा जमिनी हकीकत बघतो तर त्या जमिनी हकीकतवर काही नाही आहे। आजपर्यंत कुलगुरूने कोणत्याही विद्यापीठात गोंदियापर्यंत नागपुराच्या एकही कॉलेजेसमध्ये कुलगुरूने आपली विजिट केलेली नाही आहे। प्रदर्शनकारियों ने कहा कि कुलगुरु छोटी संगठनों से तो मुलाकात कर रही है, लेकिन छात्रों की समस्याओं को लेकर आए भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकर्ताओं और विद्यार्थियों को समय नहीं दिया जा रहा है। इसे छात्रों के प्रति प्रशासन की उदासीनता बताया गया है। हे याच्यात विद्यार्थी आहे, विद्यार्थ्यांचे जेवढे मी तुम्हाला आधी सांगितलं की विद्यार्थ्यांचे जे व्हॉट्सअपवर आणि याच्यावर इंस्टाग्रामवर जेवढे मेसेज आलेले होते त्या सगळ्या मेसेजेसला बघून विद्यार्थ्यांना आम्ही बोलवलं की कारण की समस्या तुमची आहे, युवा मोर्चाचे कार्यकर्ते तर आहेत पण आम्ही त्यांना म्हटलं आहे की हे समस्या तुमची आहे, तुम्हाला यावं लागेल। म्हणून विद्यार्थी आमच्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळ्या विद्यार्थ्यांनाही आम्ही बोलवलं। आणि राहिला कुंड्यांचा विषय, तर ह्या कुंड्या जेव्हा आम्ही पहिल्यांदा आंदोलन केलं होतं त्याच्यापैकी एक काही उद्रेक विद्यार्थ्यांचा होता आणि त्या विद्यार्थ्यांनी त्या कुंड्या फोडल्या होत्या, जे काय फोडल्या असन, पण त्या विद्यार्थ्यांवर गुन्हे न दाखल करता आम्ही आपल्या स्वतःवर गुन्हे दाखल केलेले आहे। कारण की आम्हाला विद्यार्थ्यांचं करिअर हे खराब करायचं नाही आहे, म्हणून ते जबाबदारी आम्ही त्यांना 20 झाडं ते परतफेड म्हणून नाही करताय, आम्ही त्यांना यासाठी 20 झाडं देत आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही याल, कारण की तुम्ही आम्हाला भेटत नाही, तुम्ही छोट्या छोट्या संघटनांना भेटताय, तुम्हाला आमच्यासाठी वेळ, तुम्ही आमच्या विपरीत विचारधारेच्या लोकांना भेटताय, तुम्हाला आमच्यासाठी वेळ नाही आहे। भारतीय जनता युवा मोर्चा ने स्पष्ट किया है कि छात्रों की सभी प्रमुख मांगों पर कार्रवाई होने तक आंदोलन जारी रहेगा। संगठन ने विश्वविद्यालय प्रशासन से संवाद स्थापित कर समस्याओं को तत्काल समाधान करने की मांग की है। अब छात्रों की निगाहें प्रशासन के अगले कदम पर टिकी हुई है।